सोहळा सुरू करतोय। आंबापाड्याचा सर्व संघ स्क्वॉड कोपऱ्यात उभा राहू नका, समोर उभा राहा। सन्माननीय उद्योजक परत एकदा आपण स्वागत करत आहोत। मी परत एकदा विनंती करतोय, आंबापाडा, दुतुम, मुलेखंड आणि बेंडकल चारही संघांनी समोर उभं राहायचं आहे। अगदी काही क्षणातच आपण बक्षीस वितरण या ठिकाणी कंप्लीट करू। मंडळी, जी स्पर्धा आपण 4 दिवस पाहिली ती खरं तर काही वर्षा अगोदरच या मैदानावर ज्या स्पर्धेचं नाव होतं युवा प्रतिष्ठान ट्रॉफी, या स्पर्धेच्या माध्यमातून, या आयोजनाच्या माध्यमातून सर्व रायगडमध्ये प्रसिद्ध असणारी ट्रॉफी, कोरोनाच्या काळामध्ये ही स्पर्धा बंद पडली, पण एका नव्या दमानं, नव्या जोमानं, इच्छा नसताना देखील आपल्या पाठीरांक्यांच्या जिद्दीनं आणि हट्टानं, आपल्या वडिलांच्या नावानं ही स्पर्धा डॅडी ट्रॉफी 2026, जर आयोजन नियोजन आवडलं असेल तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेच्या सन्माननीय आयोजकांसाठी द्यायच्या आहेत। आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं गेल्या 4 दिवसामध्ये विविध क्षेत्रातले मान्यवर आपल्याला बघायला मिळाले। ज्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं रूप एकदा वेगळ्या रूपानं संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये आलं। या स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये खरं तर या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग घेतला। टॉप 4 मध्ये पहिल्या दिवसामध्ये मुलेखंडाला, दुसऱ्या दिवसामधून आपल्याला बेंडकर संघ बघायला मिळाला, तदनंतर दुतुम संघ बघायला मिळाला आणि आजच्या दिवसामध्ये आंबापाडा अशा टॉप 4 मध्ये फिनिश झालेल्या या 4 संघाचं एकदा जोरदार टाळ्याने आपण या ठिकाणी कौतुक करू आणि थेट आभाराचं प्रदर्शन, बक्षीस वितरण आणि मान्यवरांच्या स्वागताकडे आपण जात आहोत। सर्वप्रथम आजच्या या दिवसामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना ॲज अ एक लेजंड क्रिकेटर मला वाटतंय ललित दादा जोवर या क्रिकेटच्या मैदानावर होते, आजही जर खेळले तर सलामीचा बॅट्समन म्हणूनच आपण त्यांना कित्येक वर्ष क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहिलं। करिअर थोडं बदललं, माणसाची रूपरेषा आयुष्याची बदलत जाते। क्रिकेट खेळत असताना, व्यवसाय क्षेत्रामध्ये जात असताना
आज पामेजा होम्स आणि विके ग्रुप याच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रामध्ये आपले स्वतःचे एक छाप पाडली आणि आज बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी ते आपल्याला डॅडी चस्कामध्ये उपस्थित राहिले. त्यांचा सन्मान सर्वप्रथम आपण करू. मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक भागेशदादा ठाकूर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मान समर्पित करावा. ललित कुंभार यांचा या ठिकाणी होणारा सन्मान उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातलं एक व्यक्तिमत्व, टेनिस बॉल क्रिकेटचा एक लेजंड खेळाडू आणि हा त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. याच पामेजा होमचे आणि विके ग्रुपचे सन्माननीय मनोज फडकर सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करू. खर तर नुकतीच ललित दादांचा 50वा वाढदिवस संपन्न झाला आणि तो वाढदिवस बेलापूरच्या एका हॉटेलमध्ये संपन्न झाल्यानंतर हे सगळे मित्र त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला बघायला मिळाले आणि खास करून सगळ्यांना गायनाची आवड आहे, तो छंद आहे, तो देखील आम्हाला बघायला मिळाला. त्याचं आपण मनापासून स्वागत करतोय. तदनंतर या मंचावर उपस्थित सन्माननीय विमलेजीत सिंग यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विके ग्रुपचे ओनर सहकारी त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. एकदा जोरदार टाळ्याने हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित करूयात. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय मुंबई पोलीस दलातील पोलीस समाज रक्षक सुरक्षा रक्षक PAI ही भूमिका निभावणारे आमचे पोलीस बांधव समीरजी भुईर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खाकी वर्दीचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं समाजाच्या सुरक्षेचा भार ज्यांच्या खांद्यावर आहे असे समीर भोईर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तर या ठिकाणी सन्माननीय ज्ञानेश्वरजी कोळी सरांचे या ठिकाणी शुभागमन आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक भाग्यजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना आपण समर्पित करत आहोत. तदनंतर आपण पाहतोय खरं तर त्यांचा सन्मान झालाय, पण बक्षीस वितरण सोहळ्यासाठी परत एकदा वेळेत उपस्थित राहून करोडोंची उलाढाल होत आहे. ज्या ठिकाणी मनात आणलं असतं तर करोडो रुपये कमवता देखील आले असते, पण कामगारांचं नेतृत्व साधेपणामध्ये करणारे जैन पिढीचे सन्माननीय विश्वस्त आदरणीय श्री रविदादा पाटील यांचे या ठिकाणी मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. जैन पिढीचे सन्माननीय विश्वस्त रवी पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. साधी राहणी, उच्च विचारधारा, कामगार नेते रवी पाटील यांचा होणारा सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे जैन पिढीचे स्टाफ कर्मचारी प्रफुल्ल दादांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. मी विनंती करतोय की आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख पहिल्या दिवशी देखील उद्घाटनी सोहळ्याप्रसंगी आपण त्यांना पाहिलं आणि आज बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी आहेत. मी विनंती करतोय प्रदीपदादा ठाकूर यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. भाग्यदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जाईल.
तदनंतर आणखी काही विशेष सन्मान खरं तर पहिल्या दिवशी देखील या स्पर्धेला ज्यांचा आवाज लाभला, आजच्या दिवसामध्ये देखील ज्यांच्या आवाजाची छाप आपल्याला ऐकायला मिळाली, डे नाईट सतत रायगडमध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धांमध्ये राष्ट्रीय भाषेतून सगळ्यांचं मनोरंजन करणारे एक रायगडचा गुड आवाज शिंदेशाही बाणा ही त्यांची खासियत. सन्माननीय अमित म्हात्रे सर जोहे पेन यांचा या ठिकाणी आपण मान सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांनी हा सन्मान आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करूयात. तदनंतर उत्तम गुणलेखन चोखंदलपणे समालोचकाच्या पाठीचा बॅकबोन म्हणून ज्यानं काम पाहिलं, कुठेही चूक झाली नाही आणि म्हणून समालोचक चुकले नाहीत, असे आमचे गुणलेखक दीपेश कडू यांचा या ठिकाणी मान सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गुणलेखक दीपेश कडू यांचा होणारा सन्मान. देण्याचा या साह्यानं उत्तम चोखंदलपणे काटेकोरपणे ज्यांचं नियोजन, उत्तम क्लॅरिटी, मी विनंती करतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या टीमला की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. झाला पाहिजेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स या टीमचा या ठिकाणी होतोय सन्मान. तदनंतर उत्तम मंडप व्यवस्थापन ज्यांच्या केलं, मी विनंती करतोय देवेंद्रजी तांडेल यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचकावर यावं. यांना की आपण मंचकावर यावं. त्या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष देखील राहिले, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तदनंतर 4 दिवस या मैदानाचं व्यवस्थापन नियमितपणे जे करतात आमचे पाटील, यांना मी विनंती करतोय की आपण मंचकावर यावं. जेएनपीच्या मैदानाचे स्टाफ कर्मचारी पाटील सर, संजय पाटील सर या. स्पर्धा असू द्या किंवा मग सराव शिबिर असू द्या, काम एकदम चोखंदलपणे करणारे आमचे पाटील सर, त्यांचा होणारा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करत आहोत. तदनंतर आमचे या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुतारी वादक, खरं तर महाराष्ट्राची एक अद्भुत अनोखी परंपरा. आज या ठिकाणी दिवसभर तुतारी वाजवणं हे सोपं काम नाहीये, कारण एकदा तुतारीमध्ये आपण जे आवाज टाकतो ना, त्यानंतर आपल्या शरीराला खूप वेदनाही होतात. पण संपूर्ण दिवसभरामध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवराचं, प्रत्येक टॉस वेळी, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच वेळी जी तुतारी वाजली, त्या तुतारी वादकांचा आपण सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्यांनी हा सन्मान आपण त्यांना समर्पित करूया. मी विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. यस. आणि बघा, ज्यांनी पहिल्या दिवसापासून आणि शेवटच्या दिवसापर्यंत ज्यांचा आवाज आज या उरण तालुक्यातून सुरुवात झाली आणि रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये चमकत आहेत, ते पागोडे गावचे सुपुत्र, अगदी जबरदस्त लोकप्रिय अँकर आणि समालोचक आदरणीय आतिश पाटील सर यांचा यथोचित सन्मान होते. मी सन्माननीय आमचे मुख्य आयोजक भागेश ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ
आणि या डॅडी चस्काची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन लोकप्रिय अँकर आणि जबरदस्त समालोचक अतिथी पाटील मॅनफ्रॉम पागोटे यांचा सन्मान. आमचे दुसरे तुतारी वादक यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. हा मान सन्मान आपल्या परंपरेचा, महाराष्ट्राच्या या वाद्याचा तर डीजे राम यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करूया. पूर्वी क्रिकेटमध्ये बॅट बॉल स्टंप आणि मैदान असायचं, परंतु या क्रिकेटमध्ये आज संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळतं आणि स्पर्धा या ठिकाणी रंगवल्या जातात. डीजे राम यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान. तालुक्यामध्ये त्या काळातला सगळ्यात फेमस डीजे जर कोणता असेल तर डीजे राम, आणि त्यांचा होणारा सन्मान या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून एक उत्तम सिस्टम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. हा सन्मान आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत. खर तर एक स्पर्धक असा आहे, खेळाडू असा आहे, मी विशेष सन्मानाकरता त्याला या ठिकाणी इन्व्हाइट करेन. म्हणजे क्रिकेटवर असणारी अपार श्रद्धा, अपार प्रेम एखाद्या खेळाडूचं किती असू शकतं. काल लग्न झालंय, आज स्वतःच्या लग्नाची सत्यनारायणाची महापूजा, पण हे सगळं टाकून तो या मॅच खेळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. मी विनंती करतोय अंबापाडा संघाचा ऋतिक एक विशेष सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. या ऋतिक, टाळ्या झाल्या पाहिजेत. काल लग्न झालंय, आज पूजा टाकून या ठिकाणी पहा क्रिकेटची किती अपार आवड असू शकते एखाद्या खेळाडूला. मी सन्मान्य मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान झाला पाहिजे. लग्न झाल्यानंतर कुणी मनालीला जातं, महाबळेश्वरला जातं, पण हा खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर होता, आहे आणि राहील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ऋतिकसाठी. क्रिकेट प्रति आदर, आस्था आणि प्रेम हा विशेष सन्मान. खूप खूप धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा नवजीवनाच्या. चलूया या मॅचच्या, या स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. खर तर 4 दिवसाची ही स्पर्धा, ज्यामध्ये 2 सेमीफायनल सामने, एक फायनल, 4 क्रमांक आणि काही वैयक्तिक बक्षिसे या ठिकाणी आपण देणार आहोत. परंतु पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये निसटता विजय होता, निसटता पराभव देखील म्हणता आला असता, पण ज्यांना संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व स्थापित केलं तो पहिल्या सेमीफायनल राऊंड मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय सचिन काटकर. मी विनंती करतोय सचिन काटकर याला की आपण फर्स्ट सेमीफायनलच्या मॅचचं या ठिकाणी प्राइज घेण्यासाठी या ठिकाणी मंचकावर यावं. मी विनंती करेन सन्माननीय विनयदादा घरत यांना की आपण आपल्या शुभास्ती मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सचिन काटकर यांना या ठिकाणी दिलं जाईल. पाहिजेत. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये ज्यानं सर्वोत्तम कामगिरी केली आणि आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचविलं, सेकंड फायनलच्या सेमीफायनलच्या या सामन्यावरचा किताब पटकावतो आहे विकी म्हात्रे. या विकी मंचकावर. प्रदीपजी ठाकूर सरांच्या शुभ हस्ते हे प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. सेकंड सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे विकी म्हात्रे. नंतर मेगा फायनल, फायनलचा अंतिम सामना. या फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये ज्यानं षटकी टाकलं आणि फलंदाजी करताना वन साइड गेम देखील केला, मी परत एकदा अनाउन्स करतोय, इन्व्हाइट करतोय सचिन काटकर फायनलच्या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी
सन्माननीय मान्यवरांना विनंती करतोय, विमलेजीत सिंग यांच्या आज शुभ हस्ते फायनलच्या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जाईल. सर्वोत्तम गोलंदाज, या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज ज्यानं सर्वोत्तम कामगिरी केली आहे, ज्याला दिली जाईल एक सायकल, एक आकर्षक ट्रॉफी. येस, या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज ज्यानं सर्वाधिक विकेट प्राप्त केलेत तो आहे दुतुम संघाचा नाही, तो आहे या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अक्षय दाभोलकर. समीर दादा भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा प्राइज या ठिकाणी द्यायचा आहे, एक ब्रँडेड नामांकित कंपनीची सायकल. स्पर्धेमध्ये प्राप्त केलेत एकूण 8 विकेट. तदनंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, आणि त्याचं नाव आहे ज्यानं तब्बल 4 झेल या स्पर्धेमध्ये टिपल्यात, तो आहे या स्पर्धेतला सर्वोत्तम फिल्डर हितेन भोईर, बेंडकर संघाचा हितेन भोईर. की आपण मंचकावर यावं. हितेन भोईर याला दिली जात आहे या स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाची सायकल. तदनंतर या स्पर्धेतील बॅट्समन सिरीज थांबवतोय, घासाघासी आहे. बॅट्समन सिरीज थोडासा थांबवतोय, घासाघाशी आहे, अनाऊन्स केलं जाणार नाही. पण या स्पर्धेतील मी विनंती करतोय चतुर्थ क्रमांक या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक जात आहे बीसीसी बेंडकल. मी इन्व्हाइट करतो या मंचकावर बेंडकर संघाच्या सर्व शिलेदारांना की आपण मंचकावर यावं. चतुर्थ क्रमांकाचं प्राइज, या बेंडकर संघाचे सर्व खेळाडू लवकर या. रोख पारितोषिक 25,000, आकर्षक ट्रॉफी. या बेंडकर संघाचे सर्व खेळाडू
तृतीय क्रमांक, या स्पर्धेतला तृतीय क्रमांकाचा मान भैरवनाथ धुतुम. स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मान भैरवनाथ धुतुम. एकदा पाहिजे तृतीय क्रमांक भैरवनाथ धुतुम संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. तदनंतर अंतिम फायनलचा सामना. खर तर या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली. शेवटच्या टप्प्यामध्ये पराभवाचा धक्का त्यांना लागला. द्वितीय क्रमांकाचा मान आहे जय हनुमान मुलेखंड. रनर अप हनुमान मुलेखंड. नाव अनाउन्समेंट. या स्पर्धेतला सर्वोत्तम बॅट्समन फलंदाज. या स्पर्धेमध्ये ज्यानं चांगली बॅटिंग केली, गोलंदाजांना फोडलं, तो ठरला या स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाज. ज्याला दिली जाईल एक सायकल आणि एक ट्रॉफी. कोण आहे या स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाज? येस, कोण? या स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, धुतुम संघाचा प्रणीत ठाकूर. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रणीत ठाकूर या स्पर्धेतला अव्वल दर्जाचा खेळाडू, बॅट्समन. येस, खेळाडूंमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी पॉइंट मध्ये सुरस,
एका बाजूला प्रणित ठाकूर सिरीजच्या रेसमध्ये, दुसऱ्या बाजूला हितेन भोईर सिरीजच्या रेसमध्ये, तिसऱ्या बाजूला सचिन काटकर सिरीजच्या रेसमध्ये. आणि एवढी घासाघाशी झाली आहे की आयोजकांना हे प्राइज देताना थोडंसं दमावं लागलं, पण नंतर पारदर्शकपणा हा आपल्या डॅडी ट्रॉफीचा एक गुण आहे. कोणत्याही पद्धतीनं पार्सलिटी न करून जे आहे त्यालाच मॅन ऑफ द सिरीजची बाईक दिली जाईल. या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू, या स्पर्धेतला सर्वोत्तम प्लेयर, बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? या स्पर्धेतला अव्वल दर्जाचा खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज, प्रतियोगितेतला सर्वोत्तम खेळाडू, नाव आहे जो फक्त 8 पॉइंट्सनं पुढं आहे. माफ करा, 14 पॉइंट तो पुढे आहे. तो आहे या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू, ज्यानं गोलंदाजी चांगली केली आहे, ज्यानं फलंदाजी देखील चांगली केली आहे, ज्याचं क्षेत्ररक्षण देखील अव्वल दर्जाचं होतं. तो आहे या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू. येस, बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील डॅडी ट्रॉफी 2026 चा सर्वोत्तम खेळाडू, ज्याला मिळाली बाईक, आपल्या स्वप्नातील टू व्हीलर, अस्तागत शून्यातून ज्यानं विश्व निर्माण केलं आणि 15 ते 20 वर्ष क्रिकेटवर अधिराज्य करणारा अंबापाडा संघाचा सचिन काटकर. मित्रांनो, काटकर शुभ असते. या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू सचिन काटकर. खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वय झालं तरी माणूस खेळ विसरत नाही. सचिन काटकर या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू, बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप साऱ्या शुभेच्छा. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम बॉलिंग आणि सगळे पराभूत झालेले सामने वन साइड खेचून आणणारा सचिन ठरलाय खरा या टुर्नामेंटचा हिरो. येस, आणि तदनंतर स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषक, डॅडी ट्रॉफी, डॅडी चषक 2026 चा अंतिम मानाचा करंडक, सन्मानाची ट्रॉफी, अभिमानाची ट्रॉफी. अखेर तो स्ट्रगल या ठिकाणी संपला. सातत्यानं असंख्य टुर्नामेंट मध्ये पराभूत होणारा संघ परत एकदा 1 लाखाच्या बक्षिसेमध्ये या ठिकाणी जिंकला गेला.
मी विनंती करतोय सन्माननीय ललितजी कुंभार, सन्माननीय मनोजी फडकर, विमलेजी सिंग, प्रदीपजी ठाकूर, समीरजी भोईर, ज्ञानेश्वरजी कोळी आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय भागेश ठाकूर, रवी पाटील दादा, आपल्या शुभास्ते हे प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. वेट वेट डीजे वेट. येस, या स्पर्धेतला सर्वोत्तम संघ, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन अंबापाडा. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. येस, कम ऑन, लेट्स सेलिब्रेट. बड़ा डांस तो बनता है ना, तो बनता है कि नहीं?